वळूयात मैदानाच्या दिशेने जिथे पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. सलामीची जोडी मैदानावरती. द्वारकानाथ भोईर स्ट्राइक एंड वरती. डावखुरा फलंदाज, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडूला अप्रतिम फटका खेळलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. आपण जर पाहिलं ना, एक अनुभवी खेळाडू आहेत. आपण जर पाहिला तर रोहा विभागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंसोबत त्यांनी खेळ खेळलाय. त्यांच्याकडे असलेला दांडगा अनुभव हा खऱ्या अर्थानं उपयुक्त असणार आहे इथून मात्र प्रेरणा 11 खैरवाडी संघाला. बॅकफूट वरून चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय. अगदी पार्किंग मध्ये आपण जर पाहिलं ना तर दोन गाड्यांच्या मधून गॅप शोधावी अशा पद्धतीचा हा फटका. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या चेंडूवरती सलग दुसरा चौकार. फक्त ताकद असावी लागते, क्रिकेटमध्ये नजाकत सुद्धा असावी लागते. हे आज मैदानावरती खऱ्या अर्थानं द्वारकानाथ यांनी खेळून दाखवताना आपण पाहतोय. मैदानाच्या चारही बाजूने, मग तो मिड विकेट असू देत, मग तो पॉइंट असू देत, जसा चेंडू आहे ना त्यानुसार फटका खेळला जातोय. हा यावेळेला फ्लिक केलेला आपण पाहतोय ऑनसाइडच्या दिशेने. अप्रतिम क्षेत्ररक्षण, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केली आहे. बघा, एक चांगल्या खेळाडूची ओळख काय आहे. जर चांगल्या चेंडूंवरती आपण चांगले फटके खेळू शकतो, मग अशा वेळेला जे खरंच चांगले चेंडू आहेत त्यांना सन्मान सुद्धा देत आपण स्ट्राइक सुद्धा रोटेट केली पाहिजे. हे मैदानावरती ओळखलं सुद्धा जात आहे. पवन गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या दोन चेंडूंवरती दोन चौकार ठोकले गेले आणि तदनंतर मात्र त्यांच्यासाठी कमबॅक फार महत्वाचा आहे आणि तो कमबॅक करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आपण पाहतोय. यावेळेला मात्र बॅकफूट वरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज, थर्डमॅन क्षेत्ररक्षक तैनात. जाळं रचलं ऋतिक माळीसाठी आणि तदनंतर मात्र या जाळ्यामध्ये गुरफटले गेले. पहिला फलंदाज बाद. कमालीचे रिफ्लेक्शन्स पाहायला मिळाले. बघा, रिप्ले मधून आपण पाहिलं फलंदाजाने प्रयत्न केला होता की लेटकट खेळावा, गॅप मधून फटका खेळावा. मग अशा वेळेला नशिबाची साथ मिळू शकली नाही. त्या कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, ज्यांनी चांगली पद्धतीने कॅच पकडली. प्रसाद पाटील, प्रसाद बांबुर्डे यांनी पकडलेली कॅच आपल्या संघासाठी उपयुक्त होती आणि तदनंतर मात्र कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 9 धावा दाफलकावरती. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. पहिल्या दोन चेंडूंवरती दोन चौकार आले, दुसऱ्या चेंडूंवरती एक धाव आली आणि तदनंतर मात्र एका फलंदाजाला सुद्धा बाद व्हावं लागले. क्रिकेट हा खेळ अनोखा आहे, जिथे आपल्याला गिव्ह अँड टेक असलाच पाहिजे, त्याशिवाय रसिक मायबाप प्रेक्षकांना सुद्धा मजा येत नसते. डी फॅक्टर मैदानावरती आहे. अर्थातच नवीन फलंदाज दिनेश जनार मैदानावरती जाताना आपण पाहतोय. दिनेश जठार मैदानाच्या आत, जिथे आपण पाहतो ज्यांच्या सोबतीला द्वारकानाथ भोईर. फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बॅकफूट वरती होता, विकेट किपर क्लोज होता. विकेट किपरची बॅट जणू काही यष्टीरक्षकाला लागले आहे असं चित्र मैदानावरती आपण पाहतोय. आशा करूयात की कोणतीही जास्तीची दुखापत झाली नसावी. क्रिकेटमध्ये स्पिरिट फार महत्वाचं आणि ते स्पिरिट मैदानावरती यष्टीरक्षकाने सुद्धा सांगितलं की नाही, मुद्दामून नाही खेळला गेलाय. बॅट जरूर लागली, मात्र त्याने जाणीवपूर्वक हे केलं नव्हतं. हे पाहायला मिळालंय. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन म्हटलं जातं आणि या जंटलमनच्या खेळामध्ये पुनश्च आपण सर्वांचं करूयात स्वागत, जिथे 9 धावा दाफलकावरती लागल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती. 1 to go चा इशारा कौतुक करावा लागेल पवन खरिवलेचं. स्विच हिट करण्याचा नाहक प्रयत्न अंगलटी आलाय, कारण षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाच्या सांगते अखेरीस इथे मात्र धावफलकावरती प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या खात्यामध्ये 9 धावा जमा झाल्यात, जिथे एक फलंदाजाला बाद व्हावं लागलं.
या ठिकाणी देण्यात येणार आहे। चांगला खेळ मैदानावरती केला की पारितोषिके नक्की मिळतात। रोहेकरांची खऱ्या अर्थानं हा इतिहास आहे, जिथे तुम्ही चांगला खेळ करून दाखवलात ना, रोहेकर दिलखुलास पद्धतीने तुम्हाला पारितोषिके देतात आणि तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी सुद्धा ओळखले जातात। नवीन गोलंदाज मैदानावरती ओम शेळके आपण पाहतोय। खारी विभागाचा हा खेळाडू, खारी गावचा हा सुपुत्र, आज जिथे आपल्या गावातील किंबहुना 2 गाव एक संघ या प्लॅटफॉर्म वरती आपला चांगला खेळ देण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल। बघा सडपातळ शरीरयष्टी आहे, युवा खेळाडू आहे, जिथे स्ट्राइक एंड वरती अनुभवी फलंदाज अर्थात द्वारकानाथ आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी 3 चेंडूंवरती 9 धावा केल्यात, आपल्या संघाला चांगल्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतायत। शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, कव्हर क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्ररक्षकाकडनं थोडासा का होईना चुकी घडली आहे। लेझी क्रिकेट मैदानाच्या आत त्याचा फायदा मिळेल। धावफलक आता मात्र डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचतायत, धावफलक 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचले। ओम शेळकेच्या गोलंदाजीबद्दल आपण थोडीशी वार्तालाप करूयात। अगदी वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, टप्प्यावरती खऱ्या अर्थाने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी त्याच वेळेला थोडासा चेंडूला जुना करत त्याच्यावरती वलय प्राप्त करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। बघा क्रिकेटमध्ये अशी विषुभूषू वृत्ती किंबहुना चातुर्य फार गरजेचं असतं आणि ते मैदानावरती आपल्याला पाहायला सुद्धा मिळते। सुरुवात चांगली झाली आहे, सुरुवात फार गरजेची होती आणि मग त्याच वेळेला 9 धावा आल्या, एका फलंदाजाला बाद सुद्धा व्हावं लागलं। इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे। 5 षटकांची मॅच आहे। शॉर्ट पिच चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, यावेळेला मात्र आउटफील्ड फास्ट सुसाट आहे। क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, शर्तीचे प्रयत्न आहेत, अर्थात 2 धावा वाचवण्यासाठीचे हे प्रयत्न मैदानावरती आपण पाहतोय। मैदानाच्या आत रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच कमालीची आपण पाहतोय। क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूयात, जर्सी क्रमांक 3 त्या ठिकाणी आपण पाहतोय संकेतने पहिलं पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करतोय, त्याच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू डीप पर्यंत धावत आला आणि तदनंतर मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात। आणि मी नेहमी म्हणतो की क्षेत्ररक्षण करताना आपण जितक्या धावा वाचवतो ना, आपल्या गोलंदाजांना तितकं प्रोत्साहन मिळत असतं आणि अगदी त्याच वेळेला आपल्या संघाचं मनोबल सुद्धा वाढतं आणि हे संकेतने आपल्या संघासाठी करून दाखवलंय। आहा, दिशा से भटके, अंपायर जिने दिए फटके, चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या पूर्णपणे बाहेर। पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलंय, एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आली आहे आणि तदनंतर मात्र 13 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आपण पाहतोय। थोडंसं क्षेत्ररक्षणात लक्षात घेऊयात, जिथे पॉवर प्ले चालू आहे आपण पाहिलं तर ऑफसाइडच्या दिशेने एक पॉइंट आहे, अगदी त्याच वेळेला एक मिड ऑफ तैनात करण्यात आला, एक शॉर्ट मिड विकेट आहे, एक शॉट खऱ्या अर्थानं आपण फ्लाइंग स्लिप ज्याला म्हणता येऊ शकेल अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या दिशेने तैनात करण्यात आले। एक फाईन लेगचा क्षेत्ररक्षक ज्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहतोय आणि तदनंतर मात्र डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय, अगदी त्याच वेळेला मिडॉन सुद्धा पाहतोय। कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांचा पुन्हा एकदा करूयात कौतुक, जिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय। बघा क्रिकेटमध्ये प्रसंगावधान, प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचं आहे। आपण मैदानावरती प्रत्येक चेंडूवरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि क्षेत्ररक्षण मात्र इथे A1 होते। श्री लोटनेश्वर खारी संघाने नाणेफेकीचे कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं त्याचं उत्तम पृथक्करण आज मैदानावरती त्यांनी प्रदर्शित करताना आपण पाहतोय। ओम शेळकेची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाली। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे, चेंडू अलॉंग विथ द कार्पेट ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षकाची चुकी आणि तदनंतर मात्र ना दसरा ना दिवाळी, मात्र 4 धावा मिळतील फलंदाजाला, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी। लेझी क्रिकेट मैदानाच्या आत 4 धावा। आणि मग अशातच कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे। बॅकफुटवरना चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे। द्वारकानाथ भोई यांचं खऱ्या अर्थानं करूयात कौतुक। क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते, एज इज द ओनली नंबर असे बऱ्याचशा संज्ञा वापरल्या जातात, पण त्यांच्याकडे असलेला फिटनेस आणि अगदी त्याच वेळेला मैदानावरती जबाबदारी घेण्याची जी वृत्ती आहे ना, ती जरूर पाहायला मिळते। 19 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त झालंय। ओम शेळकेचं हे षटक गुणवत्ता त्या गोलंदाजीमध्ये निश्चित पाहायला मिळाली। पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, 2 षटकं इथून मात्र समाप्त झालेली आपण पाहतोय। द्वारकानाथ भोई यांच्या बॅट मधून आलेले 3 चौकार
हे फार महत्वाचे होते. वैयक्तिक 15 धावसंख्येवरती ते खेळतायत. आज आपण रोहा नगरीमध्ये, रोहा तालुक्याची मानाची खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. धावीर चषक, श्री धावीर महाराज यांचा कृपाशीर्वाद आणि तदनंतर मात्र आपण पाहतो भाविकांची होणारी गर्दी. इथला इतिहास फार महत्वाचा आहे. रोहाचे ग्रामदैवत अर्थात श्री धावीर महाराज ब्रिटिश काळापासून जिथे पोलीस मानवंदना देण्याची परंपरा या शहराच्या आपण पश्चिम भागामध्ये पाहिलं ना तर सुंदर निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतो. आणि अगदी त्याच वेळेला महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून अगदी जवळजवळ 100 ते 125 किलोमीटर दूर असणारं हे रोहा तालुका, जिथून कोकण रेल्वेचं पहिलं खऱ्या अर्थानं स्टेशन म्हणता येईल, जिथून कोकण रेल्वेला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. एक चांगला इतिहास रोह्याला सुद्धा लाभलेला आपण पाहतोय. रोहा तालुका, तिथले नागरिक, तिथला खेळ विकसनशील भारतच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 जिथे पवन मैदानावरती गोलंदाजीसाठी आलाय आणि आता मात्र सुरुवात चांगली केलेली आपल्याला पाहायला मिळते. केवळ एक धाव मिळते. धावफलक 20 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलोय, जिथे एक फलंदाज बाद झालाय. प्रेरणा 11 खैरवाडी संघाचं सुद्धा आपण कौतुक करावं लागेल. झालेल्या पडझडीनंतर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. 65 ते 70 धावा प्रतिस्पर्धी संघासमोर करायचे आहेत असं एक आव्हान जरूर घेऊन आलेत. मात्र या आव्हानाचा पाठपुरावा करत असताना द्वारकानाथ यांना आता मात्र साथ लाभणार आहे, ती म्हणजे दिनेशची. पवन खरिवलेची गोलंदाजी आतापर्यंतची चांगली पाहायला मिळाली. डावखुरी गोलंदाजी, बॅटची लीडिंग एज, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात, डायरेक्ट हिट. खरंच या हिटची गरज होती का? मग अशा वेळेला थर्ड अंपायरचा या ठिकाणी मागणी केली जाते. टेक्नॉलॉजी, 21वे शतक. शंकराचा तिसरा डोळा असतो. आमच्या ड्रीम्स क्रिकेटचा सुद्धा एक कॅमेरा आहे आणि मग तो आमच्यासाठी तिसऱ्या डोळ्याचं काम सुद्धा करणार आहे. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. फलंदाजाची बॅट क्रीज मध्ये होती का ज्या वेळेला बेल्स उडाल्या? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. जर इथून बेल्स उडाल्या आणि बॅट क्रीज मध्ये नसेल तर फलंदाज बाद होईल, धाव मिळणार नाहीये. क्रिकेटमध्ये या मॅच मध्ये मोमेंटम प्राप्त होईल असं बरंच चित्र मैदानावरती घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 20 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. इथून टेक्नॉलॉजी अर्थात प्रोजेक्टेड स्कोर ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून सांगितलं जातं की 45-46 धावा सहज होतील. मात्र खरंच त्या धावा पुरेशा असतील का हा प्रश्न प्रेरणा 11 खैरवाडी संघासाठी असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला इथून आपण जर पाहिलं ना श्री लोटनेश्वर खारी संघ आपल्याकडे असलेली गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. इट्स नॉट आउट. फलंदाज नाबाद असण्याची घोषणा या ठिकाणी मात्र केली जाते. एक धाव नशिबात प्राप्त झालेली आपण पाहतोय. धावफलक आता मात्र 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 21 ऑन स्कोर बोर्ड, जिथे तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. बघा अशा पद्धतीचे थ्रो महत्वाचे असतात. प्रतिस्पर्धी संघाच्या मनावरती घाला करणारे अशा पद्धतीचे थ्रो असतात. दबाव प्रस्थापित करण्यासाठी हे थ्रो पाहायला मिळतात आणि जे क्रिकेटमध्ये फार महत्वाचे आहेत. पवन खारिवलेने मात्र आपली गोलंदाजीचा दर्जा उंचावलेला आपण पाहतोय. एक डावखुरी गोलंदाजीचा नमुना आज त्याने मैदानावरती पेश केलेला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. ऑन साइडच्या दिशेने फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने अलॉंग विथ कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत अगदी गार्डन मध्ये फिरावा त्या पद्धतीने एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. धावफलक 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 22 ऑन स्कोर बोर्ड. मोठ्या फटक्यांचा जणू काही दुष्काळ आज मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले 2 चौकार, दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार पाहिला. तिसऱ्या षटकामध्ये पवन खारिवलेची गोलंदाजी, त्याची अचूकता, त्याचं करावं लागणार आहे आपल्याला कौतुक. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकफुट पंच, चेंडू सीमारेषा पार, चौकार. फलकावरती एक फलंदाज बाद. काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. नजाकत भरा फटका, स्वीट हिट, रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका, चेंडू सीमारेषा पार. सेकंड इन रो, फंटास्टिक फोर.
कुठेतरी एकतर्फी होते की काय, गोलंदाजांचं वर्चस्व होता की काय, मात्र अशा वेळेला आपण पाहतोय फलंदाज दिनेश जठारच्या बॅट मधून आलेले हे चौकार अत्यंत महत्वाचे आहेत. पवन खाडिवलीचा आपण जर पाहिलं ना तर इथून मात्र जिथे दुसरं षटक टाकलं जातं, एक चेंडू येणं अजूनही बाकी आहे. 20 धावा खर्च केलेत, एका फलंदाजाला बाद केलंय आणि हे 2 चौकार कुठेतरी का होईना मात्र आम्ही अजून या मॅच मध्ये बाकी आहोत. कमबॅक होऊ शकतो याची खऱ्या अर्थानं बजावणी सुद्धा आपण पाहतोय. वळीयर मैदानावरती पुनश्च एकदा जिथे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे, जिथे 30 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा बॅकफूट वरून चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक संकेत त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा जितके चौकार षटकार महत्वाचे आहेत ना तितकं सिंगल महत्वाचे आहे, कारण त्याच्यामुळे स्ट्राइक होते रोटेड. कारण जिथे षटक क्रमांक 30 समाप्त, 3 षटकांची सांगता, 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण पाहिलं श्री गुरुदत्त नावे संघाने चांगला खेळ करून दाखवला. सोनकार आणि नौकार या विभागातील खेळाडू खऱ्या अर्थानं मैदानावरती चमकताना आपण पाहिले आणि मग असं असताना जिथे चांगला खेळ सुद्धा झालेला आपण पाहिला. अर्थातच गैनीनाथ कटोरे यांनी केलेली कामगिरी अजूनही आठवते, जिथे शेवटच्या क्षणी त्यांच्याकडनं झालेली कामगिरी आपल्या संघासाठी उपयुक्त होते. आणि त्यांच्याकडे बघितल्यावरती सुद्धा ना एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की आपल्या संघामध्ये अनुभवी खेळाडू असणं गरजेचं आहे. अनुभवी खेळाडू टू हँडल दॅट प्रेशर, टू मेंटेन द बॅलन्स बिटवीन द टीम, हे फार महत्वाचं असतं. आणि मग अशा वेळेला अनुभवी खेळाडू बऱ्याच वेळेला नवोदित खेळाडूंना प्रोत्साहित करतात, मार्गदर्शन करतात आणि दिशादर्शकाची भूमिका सुद्धा पार पाडतात. बघा असं म्हटलं जातं की जुनी दारू जेवढी महत्वाची असते किंवा महागडी असते ना, त्यात तितकंच महत्व एका संघामध्ये अनुभवी खेळाडूचं सुद्धा असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालंय. जे याचं सेवन करत असावे त्यांना हे उदाहरण खऱ्या अर्थानं पटलं सुद्धा असेल. तांदळाचं सुद्धा एक एक्झाम्पल बघा ना, जे जितकं जुनं तितकं त्याची क्वालिटी चांगली असते. यावेळेला मात्र मैदानावरती षटक क्रमांक 4 जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती भूषण कोंजे आलेत आणि तदनंतर मात्र पहिल्या चेंडूवरती केवळ 1 धाव मिळताना आपण पाहतोय. वळीयर मैदानाच्या दिशेने जिथे धावफलकावरती नजर टाकूयात, 32 धावा आल्यात. मग असं असताना जिथे दिनेश द्वारकानाथ डी फॅक्टर, डी फॉर डायनामिक, डी फॉर ड्रास्टिक, मग अशा वेळेला अर्थात पारितोषिक सुद्धा येते. सन्माननीय संगमेश हादिमानी साहेब यांच्याकडनं पारितोषिक येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि लगातारच्या 3 षटकारांना 5000 रुपयांचं कॅश प्राइज. कॅश प्राइज लागतो ना लागतोय तोपर्यंत मात्र मिडल ऑफ द बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आपल्या अनुभवाला पणाला लावतायत. इथून मात्र चांगली मॅच मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकूयात 38. दुसरी मॅच या ठिकाणी असणार आहे जय गिरोबा अंधाराळी विरुद्ध असणार आहे विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण उपलब्ध व्हा, आपली प्लेइंग 11 द्या आणि अगदी त्याच वेळेला नाणेफेकीसाठी सुद्धा तयार व्हायचंय. एक षटकाराला 500 रुपये अकाउंट मध्ये जमा केलेत. मग द्वारकानाथने म्हटलं की आपण आपल्या संघासाठी खेळणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला सिंगल डबल वरती सुद्धा विश्वास दाखवलाय, स्ट्राइक रोटेशन वरती भर दिलाय आणि तदनंतर मात्र धावफलक 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 40 ऑन स्कोरबोर्ड, जिथे एक फलंदाज बाद झालाय. 4थं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. संगमेश हादिमानी साहेब यांनी लगावलेलं पारितोषिक यावेळेला मात्र एक विशेष आकर्षण सुद्धा ठरलेलं आपण पाहतोय. आपल्या विभागातील खेळाडूंना संधी मिळावी, प्रोत्साहन मिळावं यासाठीचे शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आत सुरू आहेत. चेंडू सोडला गेला. फलंदाजाने अपेक्षा केली की हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर असेल की काय, मात्र बऱ्याच वेळेला आपण घेतलेले हे मैदानावरती छोटे छोटे निर्णय आपल्या अंगलटी येऊ शकतात. याचं एक चित्र पृथक्करण मैदानावरती आपण पाहतोय. 40 ऑन स्कोरबोर्ड.
यावेळेला मात्र बॅटचा फ्लो कमालीचा होता, मात्र बॅटच्या मिडल मध्ये चेंडू पोहोचू शकला नाही आणि तदनंतर मात्र एक धाव पूर्ण केल्या. दुसरे धावेचा प्रयत्न, कोऑर्डिनेशन, कॉम्बिनेशन कमालीचं पाहायला मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट बघा काय कमालीची होती. धावताना आपण जर पाहिलं ना तर या दोघांना चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. षटकातील अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. धावफलकावरती 42 धावा जमा झाल्यात. 42 ऑन स्कोरबोर्ड. बघा रनिंग बिटवीन द विकेट इतकी चांगली होती ना की धावा धावताना 25 वर्ष झालेल्या जोडप्याप्रमाणे ते एकमेकांची मन ओळखतायत असं काहीसं मैदानावरती वाटू लागलंय. स्ट्राईक द्यायची आहे द्वारकानाथ भोई यांच्याकडे. याचे प्रयत्न जरूर मैदानावरती आपण पाहिलेत. वाईट चेंडू आलाय. ऑफस्टॉम्पच्या खूपच बाहेर असलेला चेंडू व्हरायटी व्हेरिएशनच्या चक्करमध्ये लाईन आणि लेंथ पासून भरकटलेली गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. धावफलकावरती 43 धावा, 43. यावेळेला मात्र चांगला बॅट मधून आवाज आलाय. कनेक्शन चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक. चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिलारियस फटका. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. खैरवाडीचे संघ मालक ज्यांनी खैरवाडी आणि वरवटणे विभागातील 2 गावातील खेळाडूंना एकत्रित आणलंय आणि आज मैदानावरती त्यांचा संघ चांगल्या दिशेने वाटचाल सुद्धा करतोय. श्री सुभाषदादा इंगळे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्तवा. रोहा तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा अर्थात धावीर चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. मैदानावरती काय घडलं आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये पारितोषिक लगावलं गेलं संगमेश हादिमाणी साहेबांकडून आणि तदनंतर मात्र फलंदाजांकडून मोठे फटके यायला सुरुवात सुद्धा झाली. द्वारकानाथ भोई यांच्या बॅट मधून आलेले षटकार अत्यंत उपयोगी होते. धावफलक आता मात्र 50च्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलंय. 49 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 4 षटक मैदानावरती समाप्त झालेली आपण पाहतोय. भूषणचं षटक महागडं होतं. तब्बल 18 धावा खर्च केल्या गेल्यात. वैयक्तिक 13 चेंडू आणि 33 धावसंख्येवरती द्वारकानाथ भोई आपल्याकडे असलेला अनुभव, एक्सलन्स, एक्सपिरियन्स यांचा संमिश्र खेळ मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. षटक क्रमांक 5 गोलंदाजीच्या मोर्चावरती विवेक मोरे आपल्याला पाहायला मिळतो. बघा मी नेहमी म्हणतो शेवटचं षटक अत्यंत महत्वाचं असतं, ज्याला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून म्हटलं जातं. शेवटचं षटक ठरवतं की सेकंड इनिंग मध्ये दबाव कोणत्या संघावरती असेल आणि मग यासाठी मात्र जबाबदारी दिली आहे अर्थात विवेक वरती. जर्सी क्रमांक 30 परिधान करून आहे. आपल्या गावाला खऱ्या अर्थानं साजेशी खेळण्याचा प्रयत्न. किल्ला विभागातील हा खेळाडू आहे. मैदानावरती ऑनसाइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव कशी बशी का होईना पूर्ण केली. निर्णय इथून मात्र स्पष्ट होता. दिनेशने ठरवलं होतं द्वारकानाथ यांना स्ट्राईक द्यायची आहे. त्यासाठीचा अट्टहास मैदानावरती आपण पाहतोय. धावफलक 50च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 50 ऑन स्कोरबोर्ड. आजच्या दिवसातील पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय धावफलकावरती 50 धावा जमा झाले संघाच्या. सन्माननीय सुभाषदादा इंगळे यांच्याकडनं पारितोषिक केले. फलंदाज षटकार लगावू देत, चौकार लगावू देत, रोख रक्कम 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे दिला जाईल. बघा चांगला खेळ करून दाखवा. आपले संघ मालक, आपले गाववासी, अगदी त्याच वेळेला आपले आयोजक आपल्याला नेहमीच प्रोत्साहित करत असतात आणि त्या दिशेने वाटचाल. आहा फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या पुनच्छ हरिओम मडत डोक्यावरून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील पूर्ण 6 धावा. मोमेंटम प्राप्त करणारा षटकार. वैयक्तिक 14 चेंडू 39 धावसंख्येवरती द्वारकानाथ भोई आपला खेळ करून दाखवत आहेत. काल तुषार बडेने खेळलेली 22 चेंडूंमध्ये 55 धावा. ही इनिंग लक्षात येईल. बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली की काय? तिसऱ्या डोळ्याची गरज पडणार का? टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार का? क्षेत्ररक्षकाचा संतुलन बिघडलं होतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आपण वाट पाहूयात पंचांच्या निर्णयाची. जिथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षकाचा बॅलन्स जर चांगला राहिला तर मात्र फलंदाज द्वारकानाथ भोई यांना मॅच मधून परतावं लागेल. मात्र इथून जर षटकार आला तर मात्र मोमेंटम प्राप्त होईल. सेकंड इन अ रो पंचांनी डिसिजन दिलाय षटकाराचा. अप्रतिम फटका मैदानावरती.
कॅश प्राइज. चांगला खेळ करून दाखवा, पारितोषिक मिळेल. आहा, यावेळेला चेंडूवरती बोट फेरली, चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदललाय. हाच काटा जिवारी लागणार की काय, कारण मोमेंटम प्राप्त झालंय. 16 चेंडूंवरती 45 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळत आहेत. इथून अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक लागणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. जिथे धावफलकावरती मात्र प्रथम फलंदाजी करत असताना प्रेरणा 11 खैरवाडी संघाची 62 धावा, 62 ऑन स्कोरबोर्ड. कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आधीच ठरवले की दुसरी धाव घ्यायची आहे, त्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न. डेंजर एंडला थ्रो आणि तदनंतर मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. काय कॉलिंग आहे, काय कोऑर्डिनेशन आहे, कमालीचं पाहायला मिळते. नवविवाहित दाम्पत्याचं जसं एकमेकांसोबत कॉम्बिनेशन कोऑर्डिनेशन असतं ना, त्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट. 64 ऑन स्कोरबोर्ड. या इनिंग मधील 1 चेंडू येणं बाकी. जिथे द्वारकानाथ भोई वैयक्तिक 17 चेंडूंवरती 47 धावसंख्येवरती आपल्या अधिराज्य मैदानावरती गाजवताना आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ श्री लोटनेश्वर खारी यांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि या निर्णयावरती प्रति उत्तर देताना प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार द्वारकानाथ भोई अप्रतिम खेळ दाखवत आहेत. या स्पर्धेत दुसरी 50 होणार का? मोठा फटका आलाय, लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळलाय, गॅप मध्ये गेलाय, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 18 चेंडू 51 धावा. मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी. द्वारकानाथ भोई यांच्याकडे असलेला अनुभव आपल्या गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी मैदानावरती चांगला खेळ करून दाखवताना आपण पाहतोय. त्यांनी आपला शब्द पाळला. नाणेफेक ज्यावेळेला झाली त्यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सांगितलं होतं 65 ते 70 धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघामध्ये नामवंत खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या समोर आम्ही चांगली फलंदाजी करू. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हटलं जातं, ते काय आहे ते त्यांनी दाखवून दिलंय. बाट हवेमध्ये उंचावत या ठिकाणी आपण पाहतोय अर्धशतक साजरं केलं जातंय. 6 अर्थात आपण पाहिलं 4 षटकार 4 चौकार. अब्सोल्युटली आपण म्हटलं ना, शेर होत आहे. कितीही जरी तो जुना झाला, किती जरी त्याचं वय झालं ना, तरी सुद्धा तो शिकार करायला सोडत नाही, मोठे फटके खेळायला विसरत नाही. हेच मैदानावरती आपण पाहतोय. निर्धारित 5 षटकांचा खेळ इथून मात्र झालाय समाप्त. 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं प्रेरणा 11 खैरवाडी संघाने 68 धावा जमा केल्या आहेत. विजयासाठी 69 धावांचं आव्हान असणार आहे. नाणेफेकीसाठी पुकारूयात जय गिरोबा अंधाराळी विरुद्ध विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स साईनाथ मोरेआळी संघाला. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपलब्ध व्हा. एका बाजूला अंधाराळी आणि जाकमाता वेलशेत या दोन गावातील खेळाडू एकत्र खेळतील. सन्मान्य प्रणयजी सुतार साहेब यांनी खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलेले हे संघ. तर दुसऱ्या बाजूला अर्थातच आपण पाहतोय मोरेआळी आणि अगदी त्याच वेळेला काळ भैरव निडी या 2 गावांमधील एकत्र येणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सन्मान्य समीरजी शितोळे साहेब यांचा हा संघ आपण पाहतोय. चांगली संघ बांधणी या ठिकाणी झालेली आपण जरूर पाहिली आहे. श्री धावीर चषक 2024 ही स्पर्धा खऱ्या अर्थानं बहुचर्चित, बहुआयामी आणि अगदी त्याच वेळेला बहुप्रतिष्ठित आहे हे आपण सर्वांनी पाहिलंय. या स्पर्धेचं 12वं वर्ष आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्णता आणण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी मात्र केला जातो. 5000 रुपयांचं कॅश प्राइज पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं. संगमेश हादिमानी साहेबांनी लावले होते ते मात्र आपण पाहिले तर द्वारकानाथ भोई यांच्या खात्यामध्ये जमा झालेत. पारितोषिक आपल्यापर्यंत येणार आहे. चांगला खेळ करून दाखवा. आम्ही वेगवेगळ्या बँकांचे एटीएम इथे बसवून ठेवलेत. तुम्ही चांगला खेळ करा, पारितोषिक तुम्हाला नक्कीच मिळेल अशी शुभेच्छा देऊन तुर्तास मी आपणा सर्वांची रजा घेतोय. सेकंड इनिंगला जिथे सुरुवात होईल, येणारे 30 चेंडू विजयासाठी 69 धावसंख्येची आवश्यकता. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये, कोणता संघ बाजी मारणार आणि मग त्यांचा बाजी प्रभू कोण असेल हे सांगण्यासाठी मी घेऊन चलतो अर्थात रोहा विभागातील एक नामवंत समालोचक सन्मान्य प्रदीपजी भोईर सर यांच्याकडे. धन्यवाद. देऊया शुभेच्छा. श्री धावीर चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला शुभेच्छा.
नाणेफेकीसाठी पुकारूयात एका बाजूला जय गिरोबा अंधाराळी संघ अर्थात अंधाराळी आणि जाखमाता या दोन गावचे एकत्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील श्री प्रणयजी सुतार साहेब यांचा संघ. दुसऱ्या बाजूला विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स साईनाथ मुरेआळी या संघाला सुद्धा आपण विनंती करूयात. आपण जर पाहिलं ना तर साईनाथ मोरे आणि काळभैरव निडी या दोन गावांमधून एकत्र आलेले खेळाडू सन्माननीय समीरजी शितोळे साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय गिरोबा अंधाराळी चला आपण आपली उपस्थिती दाखवा. ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचे. आपले प्लेइंग 11 सबमिट करा. बघा सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये पारितोषिके लगावली होती. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा पारितोषिके डेफिनेटली लगावली जाणार आहेत. सन्माननीय सुभाषदादा इंगळे साहेब आपल्या समवेत या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडनं इकडनं मात्र पारितोषिक येतोय. येणाऱ्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज देऊन गोलंदाजाला सन्मानित करण्यात येईल. सेकंड इनिंग मध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूयात प्रदीपजी भोईर साहेब यांच्याकडे. तत्पूर्वी मी या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी या नात्याने मी विनंती करणार आहे तुषारजी शिंदे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या अर्थातच प्रेरणा 11 खैरवाडी आणि वरवटणे गावातील एकत्र खेळाडूंना घेऊन सन्माननीय सुभाषदादा इंगळे साहेब या ठिकाणी आले. त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. अशाच पद्धतीने आपला प्रतिसाद या आयोजक कमिटीला राहू देत आणि अशाच पद्धतीचं तुमचं योगदान राहू देत अशी आपण त्या ठिकाणी आपण देऊयात शुभेच्छा. सन्मान्य केतनदादा मात्रे यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करूयात. साहेब आपल्याला विनंती केली जाते की आपण सुद्धा या. मॅच जरूर सुरू होईल मात्र खऱ्या अर्थाने आपल्या दिनक्रमातील बहुमूल्य वेळ खर्च केला गेलाय त्यामुळे त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. वळूया सेकंड इनिंग कडे. धन्यवाद अगस्त सर. आपण पाहतोय रोहा तालुक्याचा मानाचा विश्वाचा टेनिस क्रिकेट विश्वाचा हा 10वी चषक 2024 पर्व 12व्या पर्वामध्ये आपण एक दिमागदार सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. देवांनाही अभिमान वाटावा अशी वीरांची भूमी, शूरांची भूमी, संतांची भूमी, महतांची भूमी, साक्षात हिमालय हेवा वाटावा आपला सोबती सह्याद्री. ज्या मातीत अतुलनीय पराक्रमाने इतिहास रचला गेला त्या रायगड जिल्ह्याच्या कुशीत रोहा तालुक्याच्या मातीत आपण अनुभवतोय 10वी चषकाचा हा थरार. आणि या थरार पाहण्यासाठी आलेल्या सर्व क्रीडारसिक मायबाप प्रेक्षकांचं आणि या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी हार्दिक असं स्वागत करतोय. या ठिकाणी एक मोठा फटका आलाय, षटकार आलाय. धावसंख्या आपण पाहिली 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज झाले गोलंदाजी मार्कवर. आणखीन एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा करी झन मध्ये. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाने घेतलेला झेल फलंदाजाचा संपलाय खेळ आणि अप्रतिम दर्जाचा चाललाय या 10वी क्रीडा नगरी क्रिकेटचा हा खेळ. संघाचा संघनायक आपण यायचं आहे. नाणेफेक करायची, आपली प्लेइंग 11 सुद्धा द्यायची आहे. आपण त्वरित या. आपण या जो पहिला सामना मध्यंतर थांबतो तिथं नाणेफेक करत असतो. तर रोहित शिंदे आपण त्वरित या. या पूर्वार्धामध्ये आपण ऐकलं ज्या आकाश मांजरेकर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्वार्धामध्ये धावसंख्या जमा केली. 68 धावांचा या ठिकाणी पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय. 69 धावांसाठी आपण पाहतोय श्री लोटनेश्वर खारी आणि किल्ला हे 2 संघ एकत्र आहेत. आणि खऱ्या अर्थाने 48 गावं आपल्याला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार. म्हणजे 24 संघ या ठिकाणी एकत्र आहेत. 2 गाव 1 संघ ही संकल्पना तुषारजी शिंदे साहेबांनी आणली. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय ना क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. एक ऐतिहासिक मैदान आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले गोलंदाज ऋतिक माली. राईटम राऊंड चांगल्या दर्जाचा आहे. त्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला तर चेंडू अगदी वेगात निघून गेला एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या धावफलकावर आहेत 8 धावा धावफलकावरती. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावांचा या ठिकाणी मोठा पल्ला गाठायचा आहे. P1चं पहिलं षटक आहे. 2 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर आहेत.
सरळ बॅटच्या सहाय्याने मारला चेंडू आपण पाहतो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मात्र या चेंडूवरती पाहिलं ना चेंडू दूरवर गेला, मात्र धावा मिळणार आहेत एक. 9 धावसंख्या धावपालकावरती आहेत. 69 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा आतापर्यंत धावपालकावरती लगावल्या गेल्या. जय गिरोबा अंधाराळी आणि विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आले आहेत. रोहित शिंदे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फ्रंट फूट लेवल मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला या ठिकाणी. जोरदार अपील आहे, मात्र या अपिलामध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या जर पाहिली P1च्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा, या ठिकाणी 9 धावा धावपालकांनी लगावल्या गेल्या. आता मात्र आपण पाहायला गेला 24 चेंडू शिल्लक असणार आहे. 24 चेंडू मध्ये जवळजवळ 60 धावांचा पाठलाग उमेदची पार करायचा आहे. चेक. थँक्यू सो मच. वुळीत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आजच्या दिवसातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जय गिरोबा अंधाराळी संघ, दुसऱ्या बाजूला विनोद स्मृती अर्थात पिंकी स्पोर्ट्स संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य पोकळे साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचची आपण करूयात नाणेफेक. सामना 5 षटकांचा राहील. पहिली 2 षटक पॉवर प्ले मध्ये खेळवले जातील. विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स या संघाने अर्थात टेल मागितलं. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने गेले. प्रथमतः काय स्वीकाराल? आपल्या समवेत कॅप्टन जरूर आहेत. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलेल्या जय गिरोबा अंधाराळी संघाने क्षेत्ररक्षण न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स अर्थातच आपण पाहतोय जय गिरोबा अंधाराळी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मॅच मैदानावरती सुरू आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये प्रदीपजी भोईर सर आपल्याला जोडले जातील. थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं P2चं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक क्रमांक चालू झालंय. 3 क्षेत्रक 38 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. 24 चेंडू मध्ये 60 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. एक चांगली संकल्पना या मैदानावरती आपण पाहतोय. 24 या ठिकाणी संघ आहेत आणि 48 गावाने एकत्र आणलंय आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटचे शूरवीर या मैदानामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतात. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दांडी गोल फलंदाज माघारी परतलाय. डीजे एक चांगलं एंटरटेनमेंट, एक चांगलं त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे माध्यम आहे. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पाहिलं ना P2च्या पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने जो राज पाटील या ठिकाणी पाचारण केलं. राजने या ठिकाणी जो आपल्यावरती दिलेला निर्णय होता ना तो सार्थक ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला मात्र त्रिफळाचित केलं. फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी जर आपण धावपळक पाहायला गेलं 9 धावसंख्या धावपळकावरती आहेत. 2 फलंदाज मात्र माघारी परतलेत. थोडंसं का होईना या ठिकाणी जर पाहायला गेलं ना तर फलंदाजी करणारा जो धावांचा पाठलाग करणारा संघ आपण या ठिकाणी पाहतोय श्री लोटनेश्वर खारी हा संघ थोडा बॅकफुटर आलेला पाहायला मिळतोय. मात्र अजूनही या ठिकाणी प्रयत्न केले तर नक्कीच त्या धावांचा पल्ला आपण गाठू शकतो. कारण या मैदानावरती सातत्याने उमेदचे वार पलट होताना पाहिलेत. शेवटच्या षडापर्यंत असं वाटत होतं जिंकलेला संघ हरला आणि हरलेला संघ मात्र जिंकला. आणि या ठिकाणी चेंडूला हवेमध्ये उडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिलं. या ठिकाणी क्षेत्ररक्षण काय केलं पहा. चेंडूचा या ठिकाणी दिशा पाहिली की चेंडू हा कितपर्यंत आपल्या आवाकामध्ये आहे. थांबला, त्या चेंडूला थांबवलं. त्याला माहिती आहे मला झेल नाही मिळालं तरी चालेल, परंतु या ठिकाणी धावा मला रोखणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी धावा रोखल्यात. या चेंडूवरती धाव मात्र मिळाली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1 आणि संघाची धावसंख्या 2 बाद 10 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये शॉर्ट क्षेत्रामध्ये चांगलं अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. जरी आपल्याकडे धावसंख्या मोठी असली ना तरी त्या धावसंख्या आपण सहजासहजी या ठिकाणी या फलंदाजांना करून द्यायच्या नाहीत. हा माणस हा ध्येय मात्र आहे. आपण पाहतोय जो क्षेत्ररक्षण करणारा संघ या ठिकाणी
प्रेरणा 11 खैरवाडी आणि वरवट हे दोन संघाचे खेळाडू आहेत. चांगला खेळ करतायत या ठिकाणी. ऑफ ड्राईव्हचा फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, हुलकावली दिली, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गाडीचा टॉप गिअर या टाकावा लागणार आहे, कारण या ठिकाणी धावाचा पाठलाग पल्ला मोठा गाठायचा आहे. म्हणजे या ठिकाणी चौकार षटकारांची भाषा देखील बोलावी लागणार आहे फलंदाजाला. संकेत मुंडे ऑन द स्ट्राईकला आहे. 5 या धावसंख्येवरती खेळ करतोय. फुटवर्कचा वापर केला, मात्र गोलंदाजाने काय केलं पहा. फलंदाजाचा या ठिकाणी टान्स पाहिला आणि चेंडूचा टप्पा मात्र बदलवला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली. 15 धावा धावपळ करते आहेत. आता जर आपण पाहायला गेलेला 91 चेंडू शिल्लक आहेत. 54 धावांची गरज आहे या ठिकाणी. 54 धावांचा पल्ला गाठायचा आहे. षटकातील शेवटचा चेंडू P2चा पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. जेवढं आपल्याकडनं चांगलं होईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न हे क्षेत्ररक्षक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. 69 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली आपण धावपळकावरती जमा केले श्री लोटनेश्वर खारी प्लस किल्ला या संघाने, ती म्हणजेच 16 धावा धावपळकावरती जमा केले. 2 फलंदाज मात्र माघारी परतलेत. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन सातत्याने या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षे वेगवेगळे आपल्याला नियोजन पाहायला मिळतोय. जे आपण पाहतोय मैदानावरती असलेले वेगवेगळ्या विविधतेचे कलरचे रंगाचे झेंडे आहेत. यातून एकच आपल्याला या ठिकाणी संदेश मिळतोय, ते म्हणजे एकतेचे प्रतीक. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या माध्यमातून जर आपण खेळाच्या माध्यमातून पाहिलं ना तर सर्व तरुणांना एकत्र आणण्याचं या ठिकाणी हे कार्य आहे. आणि खऱ्या अर्थाने रोहाकरांचा मानाचा, अभिमानाचा हा टेनिस क्रिकेट विश्वाचा हा करंडक आपण पाहतोय. पर्व 12वा आहेत. खऱ्या अर्थाने ऋषीमुनी आपण जर पाहिलं ना, जो 12 वर्षात तप करायचा त्याला एक तप म्हणायचे आणि हा एक तप अलंकार खाडेकर साहेब पूर्ण होतोय. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन तुषार शिंदे साहेबांच्या माध्यमातून, बाळाशेठ महाबळे, अलंकारजी खांडेकर, संपूर्ण त्यांचे सहकारी, पूर्ण कमिटी या ठिकाणी आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये आपले सहकारी पाहतोय. उमेशजी साळुंके एक चांगलं गुणलेखक, आमच्या समालोचक पाठीचा कणा. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहिलं ना गोलंदाजाने वेगावरती स्वार देखील झालाय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 17 धावा धावपळ करते आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 3 प्रगतीपथावर चालू आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी फटका फसलाय आणि फलंदाज देखील फसलाय. या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती मात्र टाळ्यांचा गजर या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीजे ते नाही तुटणार, कारण 12 वर्षे पूर्ण झालेत तुषार सर. एक चांगलं या ठिकाणी आयोजन, चांगलं नियोजन आणि ज्या धावीर मंडळाने केलेली ही मेहनत, हे मेहनतीचं फळ आहे. एक तप पूर्ण झालंय या ठिकाणी. अप्रतिम दर्जाचा खेळ आपण पाहतो या मैदानावरती. जी ही स्पर्धा आपण पाहतो ना YouTube च्या माध्यमातून, ड्रीम्स क्रिकेट, कौस्तुभ सर पाटील यांच्या माध्यमातून, मेन कॅमेरामॅन परेश पालकर, साइड कॅमेरा सौरभ भिसे, ऋती घरात, ग्राफिक्स लवेश घरत, लाईव्ह मॅन कौस्तुभ पाटील, अनिरुद्ध वर्तक, शोधन पेरेकर, ड्रोन कॅमेरा सुजल केनी. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती 3रा फलंदाज माघारी परतलाय. 17 धावा धावपळकावरती आहेत. 16 चेंडू 52 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. 52 धावांची गरज आहे. ह्या धावा देखील झालेल्या आहेत. मात्र आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे की यस मी धावा करू शकतो. डावखोरा फलंदाज आपण पाहतो ऑन द स्ट्राईकला पवन खरेविले.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक निर्णायक षटकाच्या आपण पाहायला या ठिकाणी निर्णायक षटक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 जो ऋतिक माळी आहे आणि खऱ्या अर्थाने नागोठणा विभागातील एक आयकॉन व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगली गोलंदाजीचा या ठिकाणी नमुना पेश करतोय. पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय, तिसरा चेंडू निर्धाव आलाय. एक निर्णायक षटक आहे या सामन्यातील. उलटोआस्पद चेंडू या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअरले क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, फंबल झालाय क्षेत्ररक्षक या ठिकाणी. दिनेश जठर त्या ठिकाणी आहेत. एक अनुभव आहे दिनेशकडे, मात्र थोडंसं फंबल झालंय. मात्र या ठिकाणी पहिल्या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. ज्याप्रमाणे एखाद्या गार्डन मधून आपण फिरून यायचं ना, त्याप्रमाणे 2 धावा पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या जर पाहिली धाव पळखावरती 19 धावा. अजूनही 50 धाव्यांची गरज आहे. ऋतिक माली राईट आर्म राऊंड द मारा करतोय. वेगावरती स्वार झालाय या ठिकाणी. बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र या ठिकाणी जेवढ्या धावा येतील ना, त्या धावा घेणं गरजेचं आहे. एक धावेसाठी मात्र या ठिकाणी झगडावा लागतोय. या षटकातील शेवटचा चेंडू एक निर्णायक षटक आहे. उमेश सर पाहायला गेलं ना, 3रं षटक खूप महत्वाचं होतं आणि ते खऱ्या अर्थाने चांगलं टाकण्याचा प्रयत्न ऋतिकेत माळीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू, आखुटाबाचा चेंडू, त्याच्यावर पूल केलाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चेंडू, मात्र सीमा पार षटकार. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती मात्र खराब चेंडू आला. खराब चेंडूची मात्र वाट लावली. पाहिलं या ठिकाणी फलंदाजाने हा चेंडू आपल्या बॅटला मेडल होईल. नक्की त्या चेंडूला मात्र बाहेर पाठवलं. 6 धावा धावपळकावरती आल्या. 3 षटकांचा खेळ संपला. आपण धावा जर पाहिल्या धावपळकावरती 26 धावा धावपळकावरती आहेत. 12 चेंडू 43 धाव्यांची गरज आहे. सामना नक्कीच आपण पाहिला अजूनपर्यंत दोन्ही संघाच्या बाजूने आहे. समांतर बाजूमध्ये हा सामना आहे. आज संडे म्हणजे आज आपल्या दहावीर महाराजांचं रोहाचे ग्रामदैवत आराध्य दैवत यांचा आज वार आहे आणि खऱ्या अर्थाने सुट्टीचा दिवस देखील आहे. आणि माझा मायबाप प्रेक्षक वर्ग सकाळपासून या ठिकाणी स्पर्धेला नक्कीच हजेरी दिले आणि या खऱ्या अर्थाने रोहाकरांचं एक आज शिस्त काय आहे ते आपल्या रोहाकरा प्रेक्षकांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय. माझा प्रेक्षक मायबाप वर्ग या ठिकाणी स्पर्धेचा या ठिकाणी आनंद घेतोय. या सर्व आलेल्या माझ्या प्रेक्षक मायबाप वर्गाचं मी आयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. षटक क्रमांक 14 गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तन्मय म्हात्रे डावखुरा फलंदाज आहे. पंकज पवन खरेविले ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर धावा मात्र ह्या चेंडूवरती मिळणार आहे. एक या ठिकाणी मात्र आता नाही फलंदाजांना आक्रमक रूप धारण करावा लागेल. संघर्षमय क्रिकेट खेळावा लागणार आहे. या ठिकाणी धावा जर पहिल्या धावपळकावरती 1 ने पुढे सरकले. 27 धावा धावपळकावरती 48 धाव्यांची गरज आहे. सॉरी 11 चेंडू 42 धाव्यांची गरज आहे. जर चेंडू ग्राउंड मध्ये असेल तर तो डेड आहे आणि जर तो षटकार चौकार असेल तर तो चौकार षटकार गणला जाईल. हा चेंडू मात्र या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहतोय मृत चेंडू घोषित केला गेला आहे. डेथ चेंडू या ठिकाणी घोषित केला गेला आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये पण पंच पाहतोय पंकज अमरे घाटकोपर, आशिष साळुंके चेंबूर आणि विनोद घुमरे गणसोली हे ऑफिशियल पंच या ठिकाणी आज आपल्याला 5 दिवसासाठी या ठिकाणी लाभलेले आहेत.
12 चेंडू 43 धावांची गरज आहे. तन्मय म्हात्रे गोलंदाजी मार्कसाठी सज्ज झालाय. राईटम राऊंड मारण्याचा प्रयत्न पुन्हा ऑन क्षेत्रामध्ये, या ठिकाणी मात्र झेल बाद होतोय फलंदाज पवन खरवले. बॅक टू द पेव्हिलियन. मात्र फलंदाज माघारी परतलाय. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. यश जर तुम्हाला यश मिळवायचं असेल ना, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे. येस की या ठिकाणी मी ज्या धावा आहेत त्या करण्याचा प्रयत्न नक्की करेल. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. हरण्याची पर्वा करू नका, कारण पर्वतामधून निघणारी नदी रस्त्यामध्ये कुणाला विचारत नाही की समुद्र किती दूर आहे, तिचा रस्ता ती शोधते. त्यामुळे आता तुम्ही विचारू नका चेंडू किती शिल्लक आहेत, धावा किती जमा करायची. एवढा पल्ला गाठता येईल ना, एवढा पल्ला गाठण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. ज्या 12 चेंडू मध्ये आपण पाहतोय 11 चेंडू शिल्लक आहेत. आता 43 धावांची गरज. धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झालाय. आणखीन एक असे बरेच कारनामे झालेले आहेत. असे वार पलटवार होताना आपण नेहमीच पाहिले. कालच्या दिवसामध्ये देखील 1 चेंडू 6 धावांची गरज असताना सामना जिंकला. पहिल्या दिवशी मध्ये देखील तसंच घडलंय. मोठा फटका या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज माघारी परतलाय. डीजे पडवळ साहेबांना की आपण प्लीज या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. साधारण पडवळ साहेबांना विनंती करतोय की मुख्य या व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं, या ठिकाणी आमचे सहकारी 365 दिवस वाट पाहत असतो आणि नेहमी चर्चा दहावीर चषकाची. आणि खऱ्या अर्थात तजिबा डवीर यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी सकाळपासून आम्हाला कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं, मात्र या ठिकाणी आलेत. आपलं या ठिकाणी नक्कीच स्वागत आहे. जरा टाइम मीटिंग जास्त घेऊ नका, फास्ट खेळायचा आहे सामना. आपण पाहिलं 10 चेंडू अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या चेंडूवरती देखील या ठिकाणी झेलबाद फलंदाज झालाय. आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं फलंदाज मात्र बाद झालेत. 6 फलंदाज मात्र बाद झालेत. 26 धावा धावपळकावरती आहेत. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं ना, संघ बॅकफुटवर येतोय तो म्हणजेच श्री लोटनेश्वर खारी आणि किल्ला, जे 2 गाव एक संघ, ही संकल्पना या 10वी चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज झाले गोलंदाजीसाठी. बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅकवर्ड स्कोरले क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग चालू आहे. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या पुढे सरकले. 30 धावा धावपळकावरती आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रयत्नादी परमेश्वर.
या ठिकाणी एक्स्ट्रा करिझन मध्ये आपण पाहिलं कॅप सिलेक्शन परफेक्ट होणार का, जमिनीला अगदी गुदगुद्या करत चालल्या चेंडू, शेवटल्या क्षणाला मात्र चेंडूला थांबवलंय, रोखलंय. एक धाव पूर्ण, दुसरे धाव पूर्ण. या ठिकाणी एकूण आपण जर पाहिलं ना 3 धाव पूर्ण केल्यात. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानवायला गेल. आता मात्र या ठिकाणी या 2 फलंदाज ठरवलंय जेवढं आपल्याला ज्या धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न नाही केला बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 33 धावसंख्या धावफलकावरती आहेत. 7 चेंडू शिल्लक आहे. 36 धावांची गरज अजूनही. खोलवटापदा चेंडू आपण पाहिला, त्याला सन्मानपूर्वक खेळून काढलाय. डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी करेपर्यंत आपण पाहिलं नाही ठिकाणी काय झालंय. चुकीची कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. जेव्हा आपण धावताना तेव्हा आपल्यामध्ये असलेला कॉम्बिनेशन तालमेल खूप गरजेचा आहे. या ठिकाणी धावच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालाय. डीजे षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकामध्ये आपण जर पाहिले धावा जमवल्या 33, ज्या 34 धावा धावपळकर्ते आहेत. ज्या 69 धावांचा पाठलाग करायचं होतं करत आहे. 34 धावा जमा केल्यात. आतापर्यंत 7 फलंदाज मात्र माघारी परतलेत. आता मात्र जर पाहिले ना 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू 34 धावेची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फलंदाज रोहन आणि प्रेम गोलंदाजीसाठी या ठिकाणी आलंय. फोर द विकेटने पहिला चेंडू आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप मध्ये या ठिकाणी झेलबाद. परतलेत. या ठिकाणी जर पाहिले ना जो लोटनेश्वर खारी आणि किल्ला या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतलेला क्षेत्ररक्षण करण्याचा, आपण धावांचा पाठलाग करू. मात्र या ठिकाणी धावांचा पाठलाग करत असताना माघार या ठिकाणी संघ बॅकफुटवर फेकला गेलाय. आतापर्यंत पाहिले 8 फलंदाज बाद झाले. धावा मात्र 34 धावा जमावल्यात. अजूनही जर पाहायला गेलं 5 चेंडू मध्ये 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला का, हे बरेच काही ह्या निर्णयामध्ये दडलेला आहे. वाईटचा निर्णय तो ऑफस्टम्पच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र वाईट का असू द्या, मात्र आता धावा कुठून का येऊ द्या, धाव मात्र आले आणि हे आलेली खूप गरजेचे आहे. 35 धावा धावपळकावरती आहेत. प्रेम पुन्हा आपला गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी फटका बनवलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चुकी करत नाही. 9वा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. शेवटचा फलंदाज या ठिकाणी आपण जर पाहिलं, आपण पहिल्या दिवसाचा सामना पाहिला. अरे खुर्द, अरे बुद्रुक, विपक्ष सोनखार, नवखार या संघामध्ये शेवटच्या षटकामध्ये 8 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूत षटकार आला, दुसरा चेंडू मात्र आपण पाहिला डॉट आला आणि तिसऱ्या चेंडूत फलंदाज बाद झाला आणि त्या ठिकाणी संघ देखील स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. करण कठोरेने केलेली ती उल्लेखनीय कामगिरी नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारी पाहायला मिळणार आहे. आणि आता देखील आपण पाहतोय ना या ठिकाणी 9 फलंदाज बाद झालेत. डावखुरा फलंदाज आहे भूषण. प्रेम पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. एक औपचारिकता बाकी, सन्मानपूर्वक खेळून काढले. या ठिकाणी कोणतीही धाव मात्र या चेंडूवरती घेतलेली नाही.
एक चांगली या ठिकाणी जी रणनीती आपण पाहिली ना, ज्या प्रेरणा एरेवन खैरवाडी आणि वरवटणे संघाने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, वरवटणे आणि खैरवाडी संघामध्ये असलेली अनुभवाची शिधोरी आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ देखील आपण पाहिला। क्या बात, या ठिकाणी एक रचनात्मक फटका पाहायला मिळाला। आपण पाहिला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये जमिनीला अगदी खासत पुसत चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय। डीजे औपचारिकता बाकी राहिले या सामन्यामध्ये। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो कावकोणा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा पार, षटकार। चोवीस धावेची गरज, एक चेंडू शिल्लक आहे, 24 धावेची गरज आहे। पहिला सामना आपण या ठिकाणी जो पाहतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला, शॉट एक्स्ट्रा रिझन मध्ये कोणतेही धाव मात्र आलेले नाही आणि या ठिकाणी मॅच मात्र जिंकले ते म्हणजे प्रेरणा 11 खैरवाडी आणि वरवटणे या संघाने मात्र हा सामना जिंकलाय। ज्या संघाचे संघमालक आहेत सुभाष दादा इंगळे, त्याचप्रमाणे आपण त्याचा प्रतिस्पर्धी जो संघ पाहायला श्री लोटनेश्वर खारी आणि किल्ला, ज्या संघाच्या दरम्यान हा सामना आपण पाहिला। एक चांगला खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला।